वा 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 अभ्या, काय भारी केक आणला रे तुझ्या काकानं. एकदम जबरदस्त. रतन मला थोडी मुदत दे प्लीज. मला माहिती आहे 2 महिन्यांचे हफ्ते थकलेत, पण तुझे सगळे पैसे मी व्याजासकट पूर्ण तुला परत देईन. प्लीज थोडी मुदत दे ना प्लीज. हो दादा, 2 महिने सावले, 2 महिने झाले पैसे देऊ ना तू माझे पैसे दिले, ना व्याज दिलं, ना हप्ता दिला, ना मुद्दल दिला. तुला काय वाटतं मी काय समाज सेवा करतो की काय? अरे तुझा केक कापायला एक सरप्राईज गिफ्ट आणलाय. दाखव दाखव. हे बघा. घ्या काप. ए अबीर अबीर अबीर, खबरदार. माझ्या मुलाच्या हातात चाकू दिलास तर. आई चल या. तू इथे बसायचंस नाही राजकुमार, प्लीज मला नको फोर्स करूस. तू माझ्या जवळ बसायचंस, इथे बसायचंस. बस. Princess, 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 princess. Good morning. Me, I said first. Good morning. गुड मॉर्निंग आऊ. गुड मॉर्निंग. बस. काय ग? डॅडाला गुड मॉर्निंग, आऊला गुड मॉर्निंग आणि मम्माला गुड मॉर्निंग मम्मा. गुड मॉर्निंग माय बेबी. बस आता चल पटकन आपण ब्रेकफास्ट करूया. मोनिका, तू सगळे का आणलंस? ही अशी कामं करायला आपल्याकडे खूप लोक आहेत. अमृता कुठे? अहो जाऊ द्या ना आई साहेब, त्या बिचारा दुसऱ्या कुठल्या तरी कामात अडकल्या असतील. एकतर एकट्याच किती राबत असतात दिवस रात्र अमृताताई. मग त्यात थोडीशी मी जर मदत केली तर त्यात काय बिघडलं? असू देतो, आपलंच घर आहे ना शेवटी. तेच तर, घर आपलंच आहे म्हणून सांगते, या घरातला तुझा दर्जा काय आहे ते समज. सून आहेस तू या घरची. पण आई साहेब अमृताताई पण आहेतच ना. आहे ना, अमृता सुद्धा सून आहे या घरची. इनफॅक्ट मोठी सून आहे. पण माझ्या घराला वारस तू दिलायस, तेव्हा तुझा दर्जा, तुझं स्टेटस या घरातलं कायम लक्षात ठेवायचं. हं? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेहेंदळे कंपनीची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे. खूप मोठी जबाबदारी आहे ती. किचन मध्ये नको काम करत बसूस. दॅट्स नॉट युअर वर्क. अमृता काम चुकर झाली आहे. घरकामाशिवाय बाकी काय जमतं? राजकुमार, काय चुकीचं बोललो मी आई? हा, तिला घरचीच कामं जमतात ना, आणि तीही हे असे गोंधळ घालते. आता मेंदळ्यांच्या सगळ्या कंपनीची जबाबदारी तू हिच्यावर दिली आहेस. तिने ही कामं केलेली शोभतात का? तूच सांग. अमृता, अमृता. अरे देवा, नाश्त्याची वेळ झाली आणि आपण इथेच होत असून आता आईंचा खूप ओरडा खावा लागेल आपल्याला. अमृता काकी चल लवकर, नाहीतर त्या रागवतील तुझ्यावर. चल चल. विठ्ठला प्लीज आता तूच सांभाळून घे. विठू माऊली, बाबाला आठवण करून दे. हा चल लवकर.
विटू माऊली सॉरी, आता तुला परत लपवावं लागणार. आई आले. अगं कुठे आहेस तू? सॉरी, आज थोडा उशीर झाला यायला. अयो वाघीण, एकदम वाघीण झालेच की का तू? ए रतन, तुझा सावकारीचा धंदा असं तो मान्य, पण थोडी तरी दाखव की रे माणूस की. ती हुडगी मागते ना रे, तर देऊन टाक की थोडीशी मुदत. अरे कसलं म्हणायचं रे तुझं काळीज? दगडाचं काळीज म्हणायचं माझं. अम्मा तो शब्द टाकला म्हणून हिला दुकान टाकायला पैसे दिले, माणुसकी दाखवले. माणुसकीचं व्याज मागतो म्हणून काय गुन्हा करतो का काय मी? अम्मा किती बोलायला आला होता मला, हा? के का काय व्हायचा विसरून गेलं की रे? अबे या के वाघीण पणात डरकाळी फोडेल के. नको, मीच केक कापतो. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू. ओवी, आलीस बाळा ब्रेकफास्ट करायला? आज बर्थडे आहे ना तुझा. आई साहेब, आज ओवीचा बर्थडे, त्यामुळे मी तिच्यासाठी स्पेशल ब्रेकफास्ट बनवलाय. बघ काय आहे. तुला टेपले आवडतात ना? स्पेशली तुझ्यासाठी बनवलेत मी. ठीक आहे, माझ्या हाताने एक घास का? नको, मला भूक नाहीये. ओवी, आज बर्थडे की नाही तुझा? असं बर्थडेच्या दिवशी नाही नसतं म्हणायचं. एक घास खा ना प्लीज. नको अगं, मला भूक नाहीये. ओवी प्लीज एक घास खा. मोनिका राहू दे ना. पुरं झालं तिचं कौतुक. ती नाही म्हणते ना, तिला भूक नसेल. सोड ना.